तो लोकसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने अंतरिम बजेट सादर केलं। या बजेटमध्ये नेमक्या काय काय घोषणा करण्यात आल्यात पाहूयात। महाराष्ट्राच्या अंतरिम बजेटमध्ये महत्त्वाचे काय? मूर्तिजापूर यवतमाळ शकुंतला रेल्वे, जालना खामगाव, आदिलाबाद माहूर वाशिम, नांदेड हिंगोली मार्गासाठी 50% सहभाग, पुणे लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे मार्गाकरता 50% आर्थिक सहभाग देणार। कल्याण मुरबाड पुणे नाशिक आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचं भूसंपादन सुरू। मौजे वडज तालुका जुन्नर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय, मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटीची स्थापना, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार इथे लेदर पार्क, मुंबईच्या गोवंडीत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी, 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा केंद्र, नागपूर एम्सच्या धर्तीवर पुण्याच्या औंधमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, श्री क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या 81 कोटी 86 लाख रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता, लोणावळ्यात जागतिक दर्जाच्या स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटी 56 लाख किंमत, श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद, मुंबईतल्या वरळीत आधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास भवन।